एक मिनिट महिला मंडळ सर्वांनी आनंद घ्यायचा. एक मिनिट. आता रुक्मिणी मातेनं दर्शन घ्यायचं कृष्णाचं. रुक्मिणी माता म्हणत असेल रोज मीला भांडते पण आज दर्शन घ्यावं लागतं. खरे खरे असं असं विनोदाने बोलतो असो. भगवंताची परंपरा अशी भगवंताची कथा या ठिकाणी साजरी करायची. मला एक मिनिट थांबा. भगवंताची कथा श्रवण करत असताना सर्वांनी आहेर दिलीत किंवा कोणाची राहिली असतील तर आरती झाल्याच्या नंतर ही आहेर स्वीकारली जाणारच आहे. महत्वाची सूचना दुसरी अशी की उद्या आपल्या श्रीमद भागवत कथेची सांगत आहे म्हणजे पगारीचा दिवस. पगारीचा म्हणजे काय मी सगळ्याला 100 रुपये देणार असं नाही बरं का. पगारीचा दिवस म्हणजे या 7 दिवसामध्ये तुम्ही कमवलेलं पुण्याचा साठा तुम्हाला प्राप्त होणार आहे. उद्या सर्वांनी बरोबर 9:30 वाजेपर्यंत इथं हजर राहायचं आहे. 9:30-10 वाजता कथा प्रारंभ होईल आणि बरोबर 2 वाजता कथा पूर्ण होणार आहे. उद्या 12-12:30 वाजेपर्यंतच कथा राहणार आहे. त्याचं कारण पुढे पूजा असते, उत्तर पूजा असते. उत्तर पूजेला काही वेळ लागणार आहे, दर्शनाला काही वेळ लागणार आहे. हे सर्व नियम या ठिकाणी आहेत. दुसरी कथा अशी की उद्या सुदामजी महाराजांचं चरित्र होणार आहे. उद्या येताना सर्वांनी प्रसाद हा पोह्याचा प्रसाद आणायचा आहे. कशाचा आणायचा आहे? पोह्याचा. आज जो सुंदर या ठिकाणी प्रसाद वगैरे बनवलेला आहे, खूप सुंदर या ठिकाणी दृश्य बनवलेले. सर्वांनी आपलं ताट घेऊन यायचं. उद्या सर्व पूजेचं ताट वगैरे सर्वांनी घेऊन या. अशी सुंदर सेवा या ठिकाणी आपल्या सर्वांना करायची आहे. ज्यांच्या निमित्ताने ही श्रीमद भागवत कथा आहे वैकुंठवासी परमानंदी परमपूजनीय श्री भास्करराव जिजाजी वाकडे पाटील काका यांच्या पुण्यस्मरणार्थ की चालू असणारी श्रीमद भागवत कथा, त्यांचे सुपुत्र हे 4ही पुत्र असतील किंवा कुटुंबातील वाकडे परिवारातील सर्व कुटुंब मंडळ यांनी केलेला हा आपल्या पिताश्रींचा सोहळा खूप सुंदर या ठिकाणी साजरा होत आहे. सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आता सर्वांनी आरती झाल्याच्या नंतर पुनश्च एकदा विनंती आहे, सर्वांनी गोवर्धनाला नमस्कार करून जा आणि रुक्मिणी मातेला भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करा. महिला मंडळीला एक विनंती, रुक्मिणी मातेला असं कुंक लावत बसवू नका, सगळं कपाळ भरून टाकताना असं करू नका. लांबूनच नमस्कार करायचा, पण कोणी करायचा कोणी नाही करायचा हे सांगतो. यांचे माता पिता आणि आजी आजोबा सोडता बाकी सर्वांनी नमस्कार करायचा आहे. आणि एवढी सूचना या ठिकाणी दिली जाणार आहे. उद्या चरित्र आपल्याला भरपूर चरित्र श्रवण करायचे. आज फक्त भगवंताचा एक विवाह झाला. उद्या किती विवाह लागणार आहे? 16,107. किती? 16,107. आज तर एक झालाय ना, तसे देवाचे विवाह 16,108 झाले. कारण की एक आज झाल्यामुळे उद्या राहिलेले 16,107 विवाह उद्या लावायचे आहेत. उद्या भगवंताचं चरित्र श्रवण करत असताना जरासंधाचा उद्धार कसा झाला ही कथा श्रवण करायची. उद्या सुदामजी महाराजांचं चरित्रही श्रवण करायचे. या सर्व नियमाचं पालन आपण सर्वजण करूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आता या ठिकाणी गीत होईल. या पंढरपुरातलं काही वाजत सोन्याचं ज्यांना ज्यांना जमत त्यांनीच उभा राहा. ज्यांना ज्यांना जमत त्यांनी उभा राहा. ज्यांना ज्यांना जमत त्यांनी खाली बसून घ्या. या